आज आमच्याकडे देठाची भाजी आहे. देठ ताटात भाजी बाहेर आहे. अरे देवा, जय सिरियल. वा वा. हा? नाही 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 नाही, राधिका मोहनच्या ताटात भाजी वाढणार. डुडुम डुडुम डुडुम. एवढ्यात मांजराने डायनिंग टेबल वर उडी मारली आणि तागही भाजी काढली. आई देव असतो ना ग. हो हो हो. काय म्हणालीस? एखादं मांजर हवं घरात? हो नाही, अडीला उपयोगी पडतो. कुत्र कुत्र याही कुत्र असेल तर किती भारी होईल नाही ग. हत्ती हत्ती अगं, हत्ती असेल तर मग काही उंट असेल ना, उंट. उंट. हत्तीच्या हा आमचा हत्ती. आमचे हे ग. हा तर मी तुला सांगत होते की ब्रेक संपलाय, मी तुला नंतर कॉल करते. बाय. बघितली हे सीमा, रम्याचा कॉल होता. सुमित्रा काकूचं कसं होणार आहे काय माहित. मर्डर. हा? ही अश्विनी राधिकाचा मर्डर केल्याशिवाय शांत बसायची नाही का उरी? अरे कोण अश्विनी? ही राधिकाची नणंद दिवस रात्र हिच्याच घरात पडून असते नुसती. अगं, मी गावाकडच्या सुमित्रा काकूशी बोलतोय. तिला कॅन्सर आहे, थर्स्टी. असंच पाहिजे. अगं, काय कळतंय का तुला? काय असंच पाहिजे? नाही 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 नाही. काय झालं ना, राधिकाला कळला त्या अश्विनीचा प्लॅन. हा. आता तर मोहनला पण कळला ना. राघवने बघितलं तर मीठ टाकताना अगो ऐका ना. आला. जरा काही चांगलं चालू असं की यांचा ब्रेक व्हायला हवा. अजय, ऍक्च्युली माझं मिसअंडरस्टँडिंग झालं. दुसऱ्या न्यूजपेपरचा माणूस आला. मी नंतर फोन करते. सॉरी सॉरी. बाय बाय. हो, आज गीता बस 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 आई, बसा. हे बघा, हे तुम्ही घाबरू नका, कळलं? हे आपलं घर आहे, घाबरायचं नाही. हा हा, ऐका, असं नाही करायचं. हा, माझ्याकडे कॅश नाहीये. कॅश नाही? ज्वेलरी पण बँकेच्या लॉकर मध्ये आहे. ज्वेलरी लॉक? मी एक काम करते, मी माझं क्रेडिट कार्ड देते पिन सगळं. हो, मी काय चोर वाटलं का तुम्हाला? हो काय, हो चोर असा फोन करून इंटरव्ह्यू घ्यायला येतो का? नाही. मग मला पैसे दागिने काही नकोय तुमचे. काय हवंय तुम्हाला? मला फक्त बचाव, बचाव, हो, बचाव बचाव. काय मी काय शक्ती कपूर वाटलो का? हो, असं आहे का? शक्ती कपूर हा? म्हणजे रे. ए बाई, बचाव, बचाव, बचाव. हो बचाव बाई. हो, माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं का मी कुणाचा रेप करू शकेन? नाही करू शकणार. नाही हो. वाटलंच होतं मला. नाही म्हणजे नाही असं नाही. मी करू शकतो. बोलू नको, गप्प बस ना. मी त्यासाठी आलेलो नाही बाई. हे डोक्यातून काढून टाका तुम्ही. मग काय हवंय तुम्हाला? सांगतो. मला उत्तर हवंय. कसलं? हे आता जिबेचे तुकडे पडले ना माझ्या. शशांक, आभास आहे तुमच्या ऑफिसमध्ये. शशांक माझा दोघां- बॉस आहे आणि आभास माझा ओल्ड फ्रेंड आणि कलिग आहे. पण हो, त्याचं काय? राधिकाबाई ऐका, मला नका ते सांगू. मला ते माहिती आहे. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तुमच्या ऑफिसमध्ये शशांक आणि आभास आहेत, बरोबर? तर एका एपिसोडमध्ये त्या दोघांनी तुम्हाला प्रपोज केलं होतं, बरोबर? त्या दोघांपैकी तुम्ही कुणाला हो म्हणणार आहात हे ऐकायचंय मला. ऐका ना. हा. तुम्ही मला राधिका म्हणा नाही तर प्रिया म्हणा. हा. हा, पण तेवढं बाई नका ना जोडू. का? काय आहे ना, माझी पहिलीच सिरियल आहे हो. आणि बाई जोडलं की लगेच आईचे रोल देतात हे लोक. प्लीज. माझ्यापासून बचाव बचाव, धोका नाही म्हटल्यावर जास्तच लाडात यायला लागला तो तुम्ही. हो राधिकाजी, हे बघा, मी दिसत असलो तरी तेवढा बावळत नाही. मी गोळ्या घालीन तुम्हाला. मला उत्तर भीती वाटते मला. सॉरी, सांगा. मला नाही माहिती. नाही नाही माहिती म्हणजे? हा, तुम्ही सिरियल मध्ये काम करताना तुम्ही माझी खोटं बोलला का? मी गोळ्या घालीन. खरं सांगतो तुम्हाला. मिस्टर पूर्णपात्रे, मी खोटं नाही बोलते. ऍक्टर्सला पण त्या दिवशीची स्क्रिप्ट दिली जाते. प्लीज ट्रस्ट मी. हेलो डियर. भन्नाट बोले तो एकदम झापूक झुपूक ट्विस्ट सुचलाय. बोले तो एकदम भारी. पब्लिक पागल होने वाली है, पागल. मेरी लोग
जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या नाटकाची झलकच इतकी अप्रतिम आहे, तर हे नाटक म्हणजे धमाल असणार आहे. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, कसं आहे ना की आपल्या सगळ्यांचं जग आहे ना हे मालिकेने व्यापून टाकलेलं आहे, ज्याला आपण सिरियल म्हणतो. म्हणजे जे घराघरामध्ये घडत असतं ना तेच आपल्याला सिरियलमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जसा संसाराला अंत नाही ना, तसं सिरियलला सुद्धा अंत नाहीये. आणि म्हणूनच बहुतेक वेळा काय होतं की गॅसवरचा भात हा करपला जातो, तव्यावरची पोळी ही काळी होऊन जाते, पण घरातली गृहिणी मालिकेपासून काही हटत नाही, तिच्या हातातला रिमोट काही सुटत नाही. आणि ह्याच सिरियल विश्वावर भाष्य करणारे हसत खेळत रहस्यमय आणि एक गूढ नाटक सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजतंय, ज्या नाटकाचं नाव आहे सिरियल किलर. आणि या नाटकातले सगळे कलाकार आणि निर्माते आज आपल्या भेटीला आलेले आहेत, तेव्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया सिरियल किलर ह्या नाटकात मुख्य भूमिकेत असणारा विनोदाचा बादशाह भाऊ कदम. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे भाऊ, खूप छान वाटलं आज तू इथे आलायस. हो. आणि अर्थातच अत्यंत गुणी अभिनेत्री गायत्री दाता. खूप खूप स्वागत आहे तुझं गायत्री आमच्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये. इथे दोघंही तुम्ही इथे आलेला आहात. तर एक पहिला खेळ आपण इथे खेळतो. हा, तर इथे आम्ही काय करतो की एक वाक्य देतो, जे नाटकातलं वाक्य असतं, आणि ते 9 रसांपैकी काही रस मी तुम्हाला सांगणार आहे. त्या रसांमध्ये ते वाक्य तुम्ही बोलून दाखवायचंय. हा, ओके. तर मजेशीर आहे, मस्त. हा, तर ते वाक्य असं आहे की कुणी घर देता का घर, या तुफानाला कुणी घर देता का घर. तर हे तू भैरस ह्या रसात बोलून दाखवायचंय. कोणी घर देता का घर, या तुफानाला कोणी घर देता का घर. निदा मी काय नाही केलं, आई शपथ. निदा प्लीज. ओके, हरकत एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे. वा. आणि भाऊला वाक्य आहे, रस असा आहे की वीररस. कोणी घर देतं का घर. भाऊ तलवार आहे, तलवार. हा. कुणी घर देतं का घर, यात यात तुफानाला कुणी घर देतं का घर. त्या बात एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रस आहे पुढचा आश्चर्य. हे कसं बोलायचं आश्चर्य रसा. ही सुरुवातच केली आहे. हसण्यानेच द्यायला पाहिजे होतं खरं तर. ओके. हसते रसात बोलून दाखवू काय. बरं, ठीक आहे, चला हास्य रस दे. कुणी घर देता का घर, या तुफानाला कोणी घर देता का घर. भाऊ तुझ्यासाठी आता आश्चर्य. आश्चर्य. हा. कुणी घर देतं का घर, या तुफानाला कुणी घर देतं का. क्या बात आहे, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, एकदम जोरदार टाळ्या. म्हणजे ही धमाल, ही मजा मस्ती अशीच आपल्या या पूर्ण भागामध्ये असणार आहे. पण त्याआधी मी स्वागत करतो या नाटकातील इतर कलाकारांचं आणि अर्थातच या नाटकाच्या निर्मात्यांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं, निर्मात्यांचं सुद्धा. आमचे निर्माते प्रणय केली, बा. आमचा आर्टिस्ट तेजस पिंगुळकर आणि गौरी किरण. हॅलो, नमस्कार नमस्कार. या सगळ्यांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी असं नसतं व्हायचंय. सगळ्यात आधी भाऊला असं विचारायचं आहे की भाऊ, हे नाटक का तुला करावं असं वाटतं, आणि या नाटकाबद्दल काय सांगशील, तुला काय बोलावं असं वाटतंय. एकतर हा विषय घराघरातला आहे. म्हणजे नावावरून असं वाटतं की सिरियल किलर काहीतरी हॉरर आहे किंवा मर्डर वगैरे त्याच्यात आहे, असं काही नाही आहे. हे सिरियल किलर म्हणजे सिरियलचा किलर आहे. म्हणजे जी सिरियल आपण पाहतो, आज सगळेच बघतात टी व्हीवर, तर त्याची ही गोष्ट आहे. आणि ती ज्या घरात घडते, म्हणजे माझ्याच घरात घडते, आणि मग त्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला ते नाटक बघितल्यावर कळेल की मी काय करतो जाऊन. धमाल विनोदी नाटक आहे, त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं कारणच नाही. आणि धमाल करतात लोक, एन्जॉय करतात, आणि नाटक संपल्यावर येऊन आम्हाला खूप खूप शुभेच्छा देतात. वा, खूप छान. पण मला गायत्रीला आता विचारायचं आहे की गायत्री, काय सांगशील या नाटकाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल. इतकं धमाल नाटक आहे ना. जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली या नाटकाची,
तेव्हा मला वाचताच मी हसायला लागले आणि मला झालं की मला हे करायचं आहे. कारण एकतर भाऊंसोबत काम करायला मिळणार, दुसरी गोष्ट की जेवढे शेड्स आहेत ना माझ्या कॅरेक्टरला, एका नाटकात मला असं वाटतं खूप रेअरली एखाद्या अभिनेत्रीला एवढे शेड्स करायला मिळतात आणि आय फेल्ट की ते खूप चॅलेंजिंग आहे. तर दॅट वॉज अनदर रिझन. आणि तिसरं म्हणजे जी स्टोरी आहे या नाटकाची ती सगळ्यांना रिलेटेबल आहे. अगदी माझ्या घरात सुद्धा रिलेटेबल आहे ती स्टोरी. माझी आई पण तसंच करते, माझी काकू तसंच करते. आपल्या आसपास आपण सगळीकडे बघतो की हेच होत असतं सगळ्यांच्या घरामध्ये. त्यामुळे ते खूप रिलेटेबल आहे नाटक आणि धमाल कॉमेडी आहे. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. पण मला गायत्री तुला असं विचारायचं आहे की भाऊ बद्दल काय सांगशील? मुळात ते खूप एक्सपिरियन्स्ड असल्यामुळे आमच्याकडून जरी काही बारीक सारीक चूक झाली तरी ते पटकन सांभाळून घेतात ऑन स्टेज. आणि बाकी तर काय म्हणजे ऑडियन्स नुसत्या टाळ्या शिट्ट्या मारायला लागतं भाऊंच्या एंट्रीला. ही काय मॅजिक आहे भाऊंची म्हणजे. आणि हे बघणं हेही खूप मॅजिकल वाटतं मला. सो आय न्यू की म्हणजे त्यांच्यासोबत काम करायचं हे एक्साइटिंग जरी असलं तरी ते खूप चॅलेंजिंग आहे. कारण त्यांचं टायमिंग मॅच करणं म्हणजे अवघडच आहे. माझ्यासारख्या नॉर्मल लोकांसाठी अवघड. नाही, नक्कीच. गौरीकडे मी येणार आहे. गौरी, काय सांगशील या तुझ्या भूमिकेबद्दल आणि नाटकाबद्दल? मगाशी तुम्ही भाऊच्या इनोसन्स बद्दल बोललात, त्या इनोसन्सला मारणारी धडा मारणारी जर त्या कॅरेक्टरची बायको असेल तर ती कशी इमॅजिन कराल की ज्याच्या पुढे अजूनच बिचारे वाटतील भाऊ. तर ते कॅरेक्टर आहे आणि जे मला प्ले करायला मिळालंय. आणि खालून आवाज येतो जेव्हा आम्ही काही गोष्टी आम्ही स्टेजवर करतो ना, तेव्हा खालनं ऑडियन्स कडून कमेंट्स येतात आणि त्या अच्छा, काय कमेंट्स असतात? किती मारतीये ही, किती छळते त्यांना. सो जसं घराघरात बघतो आपण की सिरियल वेड्या बायका, तशी मी एक सिरियल वेडी बाई आहे जिच्या आयुष्यात तिची ती हिरोईन हे सर्वस्व आहे. आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय घडतं, त्याच्यामुळे तिच्या नवऱ्याच्या बाबतीत काय काय घडतं, नवरा पुढे काय कांड करतो, सगळे हे सगळं त्या कॅरेक्टरच्या बाबतीत बघायला मिळतं त्या नाटकामध्ये. त्या बात आहे. पण सगळ्यात आधी मला असं वाटतं की हा उत्तम विषय जो आपल्या घराघरात घडत असतो तो लेखकांनी रंगभूमीवरती आणि निर्मात्यांनी रंगभूमीवरती आणण्यात एकदा केदार देसाई या लेखक आणि दिग्दर्शक यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अशा प्रकारची नाटकं खरंच रंगभूमीवरती येत आहेत ते खरंच खूप कौतुक आहे आपल्या सगळ्यांचंच. मी आता येणार आहे तेजस कडे. तेजस, काय सांगशील? नाही, नाटकामुळे पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे याच्या आधी मी कॅरेक्टर्स रोल केलेत बरेच. 2011 पासून मी इंडस्ट्रीत छोटी मोठी कामं करायचो. मध्ये 5-6 वर्ष काहीच नाही केली. मग पुन्हा प्रणय दादा आणि केदार दादा हे दोन्ही दादा आले. आम्ही सिंधू संकल्प एंटरटेनमेंट जे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, तर याच्या आधी आम्ही गेल्या वर्षी अयोध्या म्हणून यांनी महानाट्य उभं केलं. आणि त्याच्यानंतर एक 7-8 महिन्यानंतर केदार दादांनी मला असंच बोलवलं की आपण असं एक व्यावसायिक नाटक करतोय, तू एक करशील का, त्यात एक रोल आहे. आणि मला सांगितलं की सोबत कोण आहेत माहिती आहे का? मी म्हटलं कोण? तर भाऊ कदम आहे. म्हटलं तुम्ही करताय? आणि म्हटलं भाऊ कदम, म्हटलं मी करणारच नाटक. आणि हा तसा प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. वा, खूप छान. शुभेच्छा. थँक्यू तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता आपण येऊया नाटकाचे निर्माते प्रणय तेली यांच्याकडे. प्रणय, काय सांगशील तू या नाटकाबद्दल? सगळ्यात आधी हे नाटक रंगभूमीवरती यायला पाहिजे आणि ते तू त्याची निर्मिती करायला पाहिजे असं का वाटलं? खरं तर माझी मॅप इव्हेंट नावाची इव्हेंट कंपनी आहे आणि भाऊंसोबत गेले जवळपास 15-1 वर्ष आपण काम करत होतो वेगवेगळ्या इव्हेंटला. आणि त्यात एक आमचं नातं जुळलं भाऊंचं आणि माझं. ते खूप चांगले मित्र झाले भाऊ म्हणजे. आणि केदार देसाई जे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत ते माझे बालपणीपासूनचे मित्र आहेत. तर ही पण एक संहिता त्याने मला सांगितली होती आणि त्याची इच्छा होती की हे भाऊ कदमनी करावं. आणि भाऊ माझे मित्र असल्यामुळे तो माझ्याकडे बोलून दाखवायचा. बरं, भाऊ आणि मी मैत्री एक वेगळा विषय असतो ना, पण असं कमर्शियली आपण का बोलावं त्यांच्याशी असं मला सुद्धा वाटायचं की कसं सांगू भाऊना, कसं सांगू. आणि शेवटी एक दिवस डेअरिंग करून भाऊनं विचारलं. भाऊने दुर्लक्ष केलं पहिलं. ते म्हणाले बघू. पण चला अयोध्या त्यावेळी सुरू होतो आणि भाऊंचं म्हणजे डेटच मिळत नव्हतं. बेसिक ते नंतर मला कळलं की कशाला दुर्लक्ष केलं ते. आणि एके दिवशी मला भाऊंचा फोन आला की प्रणय, आपल्याला ते नाटक वाचायचं आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की मुंबईहून ते कोकणात माझ्या घरी आले नाटक वाचायला. म्हणजे किती नाटकावर प्रेम आहे त्या व्यक्तीचं ते माझ्या लक्षात आलं. नाटक वाचन झाल्या त्यांनी डन केलं आणि मग तो प्रवास सुरू झाला. आणि केदारच्या आणि भाऊंच्या विश्वासावर इथे आलं. नाटकाचं नाव काय ठेवायचं ना, त्याचं आमचं
तुझ्यात जीव रंगला असं आम्ही पहिलं म्हणत होतो नाटकाचं नाव. कारण विषय तुझ्यात म्हणजे काय सिरियलमध्ये जीव रंगला असं ते नरेट करायचं होतं. पण आमचे मित्र गुरु ठाकूर आहेत, त्याने हे नाव सुचवलं. ते म्हणाले ह्याचं ना सिरियल किलर नाव ठेवूया. आता ह्याचे 2 परिणाम झाले असते. म्हणजे एक तर लोक म्हणतील अरे सिरियल किलर काहीतरी लफडा आहे, पण आम्ही पटकन स्टोरीला धरून तेवढं परफेक्ट बसलं ना नाव की सिरियलचा किलर. वा, खूप छान. तर ही मजा अशीच आपण चालू ठेवणार आहोत. पण कसं आहे ना की आपण जसं मी सुरुवातीला म्हणालो की आपले काही खेळ असतात. सो त्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. अत्यंत धमाकेदार आणि मजेशीर असा खेळ आहे हा. खेळ खेळण्यासाठी 2 संघ असणार आहेत. एक संघ असणार आहे भाऊचा आणि एक संघ असणार आहे माझा. So, भाऊच्या संघामध्ये अर्थातच गौरी आणि प्रणय आहे आणि माझ्या संघामध्ये अर्थातच गायत्री आणि तेजस आहे. Okay, या तिघांचा एक संघ आणि भाऊचा संघ आपण जिंकायचं. येस. ओके, तर आता खेळ सांगतो. खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. आता खेळ कसा खेळायचा ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असेल की तुमच्या समोर अर्थातच पेपर कप आहेत. ओके, ते एकात एक आहे. हा, 1 2 3 म्हटल्यानंतर हे सगळे कप असे वेगळे करायचे आणि एकावर एक रचून असे छान पिरॅमिड तयार करायचे. कमीत कमी वेळेमध्ये जो संघ हे पिरॅमिड तयार करेल तो असणार आहे या खेळाचा विजेता संघ. ओके, कळलेले तुम्हाला? हा, तर सुरू करूया आपल्या या खेळाला आणि त्यासाठी 1 2 3. ओके, व्हेरी गुड, मस्त मस्त. आपल्याला जिंकायचंय, आपल्याला जिंकायचंय. तुम्ही नुसतं आपल्याला जिंकायचं तिकडे दोघं मदत करतायत. हे बघा, हा, मी फक्त समोर येऊन कप लावायचे. हरकत आहे. मी आणणार तुमचं. हा, हे बात लवकर घेऊन ये. हा, आरामात. अरे या, पटकन लवकर. सावकाश. व्हेरी गुड. हो गे. आणि या खेळाचा विजेता संघ आहे माझा. व्हेरी गुड. ये बात आहे. हो, मस्तच. आणि आता या धमाकेदार खेळानंतर आता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपल्या गप्पांकडे. आणि या धमाकेदार खेळानंतर आता आपण सुरू करणार आहोत पुन्हा एकदा आपल्या गप्पांना. पुन्हा एकदा भाऊकडे येणार आहे मी. भाऊ, खरंच सांगतो ना, इतका तुझा अभिमान वाटतो ना, आणि ज्या पद्धतीने तू आज काय म्हणतो ना, एक विनोदाचा बादशाह झालायस आणि एवढं होऊन सुद्धा तू अजून तितकंच जमिनीवर आहे ना, त्याचं कौतुक आहे त्या गोष्टींचं. काय सांगशील तू या सगळ्या प्रवासाबद्दल भाऊ? नाही, खूप बरं वाटतंय. म्हणजे मी खरं सांगतो, जेव्हा तुझा फोन आला आणि तू कार्यक्रम करतेस ते तू बिझी आहेस ना, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण आपण काम शोधत असतो, काहीतरी चाललंय, काय कुठे बोध मिळालं तर काय, असं आपण एकमेकांना विचारतो. पण आता तू जे करतोयस ते मला खूप बरं वाटतंय. पण एकंदरीत काय सांगशील प्रभाव, हा जो प्रवास सुरुवात कुठून झाली होती तुझी? नाही, सुरुवात एकांकिकेपासूनच झाली. म्हणजे ती करता करता मग 2 अंकी नाटक आणि तिथून मग स्पर्धेचं नाटक, मग व्यावसायिक नाटक. आणि हे काय ठरवलं नव्हतं आपल्याला, काय पिक्चर मिळेल किंवा सिरियल वगैरे. चेहरा आपला अतिशय सुंदर असल्यामुळे हे मिळेल असं काही अंदाजच नाही. का तिकडे छान लोक काम करायची तेव्हा तर बघायचो आपण. जेव्हा संतोष पवार आला मग सगळं बदललं. त्याच्या आधीचा काळ तो मला शक्यच नाही टी व्ही माध्यमाने हे. त्यापेक्षा थिएटर करू, आपल्याला हे कॅरेक्टर जे काय मिळेल ते करायचं. बरोबर. काय होईल त्याचं, किंवा आपण इथपर्यंत जाऊ, लोक आपल्याला एवढं डोक्यावर घेतील, एवढं प्रेम करतील, हे वाटलंच नव्हतं. आणि आजही नाही वाटत तसं. फक्त काम करत राहतोय मी. आणि जे काही अडथळे मला आले ते जे नवीन जी मुलं येतात त्यांना सांगतो की बाबा, तुझ्यावर घर नाही आहे ना, तर हे क्षेत्र जरा घातक आहे. आणि ते बघत आलं आहे, कारण आम्ही 2 महिने तालमी केल्या आणि 2च प्रयोग झाले.
नाटक बंद. मी समजू शकतो. त्यामुळे असे काही धक्के तेव्हा सहन केलेत ना, बरोबर. त्यामुळे आता काही बाबा चालू आहे ते बंद होईल, मग काय होणार, मग किती वाईट वाटत, हे काय वाटतच नाही आता. त्यामुळे बिंदास, म्हणजे हर फिक्र को धुए में उडाता चला गया या असं आहे. बात आहे. पण भाऊ असा एखादा कुठला प्रसंग की ज्या प्रसंगामुळे तुला असं वाटलं की आता नाही, आता बस, आता मी करणार ते या क्षेत्रामध्येच मी नाव करणार किंवा काम करत राहणार, असा एखादा आयुष्यात असा कुठला प्रसंग घडला? हां, म्हणजे मी सोडणारच होतं खरं तर क्षेत्र हे, कारण माझ्यावर सगळं घर होतं आणि म्हटलं तेव्हा विजय निकम आले घरी एक नाटक घेऊन. त्याच्यात मला लीड म्हणून त्यांनी लिहिलं होतं सगळ्या रोल. करशील का? म्हटलं नाही सर, म्हणता हे शक्य नाही आहे. मला वाटतं स्पिरिट नाटक होती. नाही, जाऊ तिथे खाऊ, अच्छा, ओके चित्र कांबळीचा बॅनर ओके. आणि म्हटलं बघतो, सांगतो सर म्हटलं. आणि विचारलं घरी, तर म्हटलं 1 वर्ष द्या, जमलं तर करेन, नाही तर सोडून देईन, नोकरी करायची म्हटलं. आणि मग तेव्हा झालं. नोकरी करत होतास तू? नाही, तेव्हा आपलं दुकान होतं ना अच्छा, ओके. डोंबिवलीमध्ये, त्यामुळे तिथे असायचो. पण काय मला मन नाही लागायचं रे, ते आपलं क्षेत्र नसल्यामुळे थिएटर बोलवायचं. आणि मग ते केलं नाटक सुरू, आणि नंतर मग मागेच नाही वळलो, म्हणजे नाटक मिळत गेली. मग यदा कदाचित भागदौड केलं, मग सुरू झालं, एवढंच नाव होतं, एकडाव भटाचा, असं सगळं चालू राहिलं, म्हणून मी करत राहिलो. पण तो जो काळ होता ना, म्हणजे ज्यावेळी मला आठवते की नोकरीला होतो, मधल्या वेळेत नाटक नव्हतं करायचं म्हणून, आणि मला आठवते काय पगार आहे की 1000 रुपये असेल, किंवा मला बोनस मिळाला होता 100 रुपये. अच्छा. आणि म्हणजे मी कुठच्याकुठे होतो, म्हणजे त्यावेळी कुठे मी चांगल्या ठिकाणी, वडील BPTला होते, त्यामुळे व्यवस्थित होतं सगळं. आणि ते गेल्यामुळे सगळंच उजाडलं, आणि डायरेक्ट इकडे आलो रे. नाही 100. आणि मी खरंच दिवाळी होती, मिठाईचा पुडा हातात होता, आणि मी रस्त्याने चालत डोंबिवलीला, आणि अक्षरशः वाईट वाटलं होतं की काय, कुठे होता आता आपण. आणि मला गाणं आठवलं त्यावेळेस, लाख तारे आसमान पर, देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप. हे खरंच, आणि फील खूप वेगळंच झालं मला की रडायला पण घरात, रस्त्यात कसं एकदम काहीच नाही करू शकत नाही. मला कपडे वगैरे घेतलेले दिवाळीला आठवत आहेत, पण मी पोरांना घेऊ शकत नव्हतो, ती परिस्थिती. हे दिवस बघितल्यावर मी म्हटलं नको, नाटक पण असं असेल तर करायला नको, पैसे मिळत असेल तर करूया. पण त्या रंगभूमीने मला खूप आशीर्वाद दिले, इथपर्यंत आणून ठेवलं. वा, क्या बात आहे. एखादा एक दाद अशी मिळाली की जी तू कधी विसरू शकत नाही? हां, ती म्हणजे वडील असतानाची. म्हणजे वडील मला ते नाटकाला कधी यायचे नाही, काय नाही, त्यांना आवड ती नाटक बघायची. जेव्हा स्पर्धेचं नाटक चालू होतं माझं, एवढंच नाचाच प्रयोग होता आणि स्पर्धेचं होतं, आणि वडील आले होते बघायला, आणि माझा मित्र बसला होता बाजूला. तर वडिलांना कसं, हा काय करणार नाही, याला काय नाटकावरी एकांकिका वगैरे, तर याचं काय होईल माहिती नाही, टेन्शन असायचं. पण जेव्हा त्यांनी बघितलं मी काम करताना, आणि लोक लागतात, टाळ्या चालू आहेत खूप, आणि माझा मित्र म्हणाला, अरे तुझे वडील रडत होते. त्यांना भरून आलं की काय करतोय पोरगा, मला एवढं कौतुक होतं आहे त्याचं, जिथे घरात मी नाही करत आहे पण लोक करत आहेत, टाळ्या वाजवतात, हसत आहेत. म्हणजे खरं तर ते असते ना, तर मला म्हणजे आता असं प्रत्येक मुलाला वाटतं की त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको. आम्हाला वाटायचं की आम्ही टॅक्सीतून फिरलो, खूप मजा यायची टॅक्सीतून फिरायला, कधीतरी गावाला जाताना, गावावरून येताना. पण आत्ता गाडी आहे माझ्याकडे, पण ते नाही बसायला. किंवा आम्हाला जेवढं मारलं तेवढं माझ्या मुलांना मारावं, असं का, तर ती शिस्त लागायची. मी नाही मारू शकत ना. आणि त्यांची आठवण सतत येते की अशा प्रसंगी की आपण कुठेतरी अडकतो, कुठल्या तरी प्रश्नात काहीतरी निर्णय घ्यायला आपला प्रॉब्लेम होतो, त्यावेळी त्यांची मदत खूप लागते. बरोबर. पण ते नसल्यामुळे ती घेऊ शकत नाही, कोणाशी बोलणार. पण मी जेव्हा इतरांचे वडील बघतो आणि त्यांचं प्रेम बघतो ना, तेव्हा त्यांची आठवण खूप येते. लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मी खूप नाही बोलता नाही लागलं. मी समजू शकतो भाऊ. ॲक्च्युली त्यांना गावाला राहायचं होतं, खूप
छान घर बांधून द्यायचं होतं मला, पण ते नाही शक्य झालं. म्हणजे ते माझ्या वाटेलाच आलं नाही असं समज. हे दुर्दैव आहे ना. म्हणजे मला असं म्हणतं ना की खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याच्या मागे सुद्धा अशी बऱ्याचशा गोष्टी असतात आणि जे या निमित्ताने बाहेर येत असतात. आणि थोडं जरा आपलं हे वातावरण थोडं जरा ऑब्व्हियसली थोडं जरा भावूक झालेलं आहे. पण आता हे वातावरण पुन्हा एकदा हस्तखेळतं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आणि सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या खेळाला. तो सुद्धा तितकाच धमाकेदार आणि मजेशीर आणि हवेशीर आहे. हा खेळ हवेशीर खेळ. बरं, हा जो खेळ आहे हा खेळ खेळला जाणार आहे भाऊ आणि तेजस या दोघांमध्ये. ओके, या खेळाचं नाव आहे अत्ती पत्ती मीच पेटवणार मेणबत्ती. तेजसने करायचंय हे आता ऑफकोर्स. हा त्याने करायचंय. हा सेम. खेळाचं नाव, हा, ready. अत्ती पत्ती मीच पेटवणार मेणबत्ती. ये बात आहे. अत्ती पत्ती मीच पेटवणार मेणबत्ती. मेणबत्ती मेणबत्ती कशी आली आहे बघा. ओके, हरकत नाही. हा, तर हा खेळ असा आहे की मेणबत्ती पेटवली जाणार आहे आणि एका अंतरावरती दोघांनी उभं राहायचंय. हा पुठ्ठा असं तोंडामध्ये धरायचंय आणि हवेने ती मेणबत्ती विझवायची. जो सगळ्यात आधी मेणबत्ती विझवेल तो असणार आहे या खेळाचा विजेता. कळलं ना हा खेळ नक्की? ओके, चल मग सुरू करूया. भाऊ, हा तुझा पुठ्ठा. आणि तो व्यवस्थित असा तोंडात धरायचंय पुठ्ठा. ओके, रेडी आहे? 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, रेडी? 1 2 3. कमाल तेजस. लांबपर्यंत नाही येत. हा, हलवलं नाही. भाऊंचा कांतारा होईल नंतर आणि तेजस चांगली होती साधारण. जर आता कसं एक मिनिट थांब. हलकसं पुढे अजून थोडं. हा, रेडी? 1 2 3. हा, शाबास, व्हेरी गुड. आता तर विजलीच पाहिजे. भाऊ झालं, आता तर विजलीच पाहिजे. येस, तुला तो जास्त जवळ होता. मी असं उंच आहे त्यामुळे. उंच आहे. भाऊ कसं आहे नाही बघा, आपल्याला विजवण्यात इंटरेस्ट त्या बात आहे. आणि या खेळाचा विजेता आहे तेजस. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पुन्हा एकदा या मजेशीर खेळानंतर आता आपण वळणार आहोत पुन्हा एकदा आपल्या गप्पांकडे. गायत्री, काय सांगशील तुझ्या एकंदरीत आताच्या प्रवासाबद्दल? म्हणजे जेव्हा तू किंवा घरातले आई बाबा जेव्हा तुम्ही एकत्र फिरत असतात आणि ही गायत्री दातार म्हणून असं घेऊन फोटो बिटो काढत असतात, काय वाटतं? खरंच खूप छान वाटतं. आणि एव्हरी टाइम कोणीतरी अप्रिशिएट करतं ना येऊन की तुमचं हे काम बघितलं, तुमचं ते काम बघितलं, ते खूप आवडायचं. म्हणजे माझ्या पहिल्या सिरियलचे लोक 4-4, 5-5, 6-6 वेळा बघणारी लोक भेटतात मला की आता मी 6व्यांदा बघते वगैरे. सो मला असं होतं की म्हणजे माहीत नाही, माझ्याकडे शब्द नसतात की इतकं प्रेम कसं काय मला मिळालं सगळ्यांचं, अख्ख्या महाराष्ट्राचं. आणि खरं सांगू का, सुरुवातीला माझ्या घरच्यांचा फार सपोर्ट नव्हता या सगळ्या गोष्टीला. कारण माझ्या घरी सगळे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, सगळे शिकलेले. माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन, आई SP कॉलेजची प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर झाली. त्यामुळे हे नाटक वगैरे तू हॉबी म्हणून कर, पण हे काही करिअर नको करूस, कारण आपल्याला काही माहीत नाही, तिथलं काही ओळख नाही. पण मला तर किडे होते, मला तर हेच करायचं होतं, कायम हेच करायचं होतं. कारण त्यांनीच मला लहान असताना नाटकाच्या शिबिराला घातलेलं. आणि तेव्हा मी लहान असताना ती नाही का हिमगौरी आणि 7 बुटके वगैरे जी उन्हाळ्याच्या सुट्टीतली नाटकं असतात त्याच्यात मी कामही करायचे. सो माझं तर ठरलं होतं की मला ॲक्ट्रेस बनायचं. पण काय माहिती कुठून तरी माझे काही फ्रेंड्स होते, तर त्यांचं मी प्रॅक्टिस बघायला जायचे फक्त एका ठिकाणी पुण्यामध्ये. तर तिथे एकांनी मला पहिल्यांदा बघितलं आणि त्यांनी माझ्या मित्राला विचारलं की ही करेल का सिरियलमध्ये काम? तर तो म्हणला तिच्या घरी काय अलाउड नाही, ती इंजिनिअरिंग करते. म्हणजे विचारून बघ. तर मी म्हणलं की माहीत नाही, म्हणजे मला कोण घेणार आहे, म्हणलं मला तर काही येत नाही ॲक्टिंग वगैरे. तर तो म्हणलं ऑडिशन दे. मी म्हणलं ठीक आहे. मग त्यांनीच मला सांगितलं की ऑडिशन म्हणजे काय असतं. तर झालं आणि मी काय माहिती मी सिलेक्ट झाले त्या सिरियलसाठी. तर ती सिरियल इव्हेंच्युअली काही कारणांमुळे मी हिरोपेक्षा लहान दिसत होते म्हणून मी ती वर्कआउट झाली नाही. मग परत 2 वर्ष इंजिनिअरिंगची गेली. पण तेव्हा काय झालं ना, त्या एका ऑडिशनमुळे मला असं वाटलं की
अरे बापरे, म्हणजे आपण थोडंसं अजून काम केलं स्वतःवरती, अजून ऑडिशन्स दिल्या तर आपल्याला मे बी काम मिळू शकतं. आणि त्याच्यात मी म्हणजे बेकार, म्हणजे काही ऑडिशन्स, म्हणजे दिवसाला 10 कधी कधी ऑडिशन, जी येईल ती, जी असेल ती ऑडिशन. सो अशा अनेक मी ऑडिशन्स दिल्या. आणि त्याच्यानंतर तुला पाहतेरेची पहिला माझ्या शोची ऑडिशन मला आली. ती ऑडिशन वर्कआउट झाली आणि विदिन 10 days मी लॉक झाले त्या शोसाठी. आणि देन द रेस्ट इज हिस्ट्री. वा, क्या बात आहे. काहीतरी पण अगदी खरं सांगू का, तू जितकी अगदी मनमोकळेपणाने जितकी व्यक्त होतेस आणि बोलतेस ना, अशीच राहा. खूप छान वाटते. थँक्यू. भाऊ, तुला असं विचारायचं की की ह्या सगळ्या प्रवासात बायकोची साथ खूप असते. हो. ती अगदी खंबीरपणे उभी असते. आज काय वहिनींचं काय म्हणणं असतं किंवा काय म्हणतात जेव्हा ही सगळी पॉप्युलॅरिटी किंवा ही लोकप्रियता जेव्हा अनुभवतायत त्या सुद्धा? म्हणजे ती अशा घरातून आली जिकडे हे नव्हतंच काय. त्यामुळे तिला हे वेगळंच जग बघितलं तिने, की लोक फोटो काढतायत बाबा या मग तिला म्हणतात तू येतं, तिला असते येत नाही फोटो काढायला. खूप बरं वाटतं तिला. आणि मी कधी कधी मॉलमध्ये गेलो, मी बघतोय काहीतरी ते तेवढंच कोणतरी असं आढळतोय तर फोटो उतारून नंतर तर बायको द्या ना तुम्ही, त्यांच्यामुळे मोठे झालात त्याला काय. वा, हा मला द्यायचा आहे फोटो, पण थांब मी बघतोय काहीतरी मध्येच आहे. तिला कळत नाही ते, ती एक्साइट होते, मलाच ऐकवतो. आणि एवढं प्रेम आहे ना माझ्यावर, एवढं खूप जीवापाड. पिकनिकला गेली आता, तिला मी नको होतो. एकटीच गेली आहे ती. भाऊ, आज या माध्यमातून वहिनींना काय सांगशील? मी ममता माझी, तुला म्हणजे तिचं नाव बदललंच नाही, मी तेच ठेवलं ममता. खूप बरं वाटतंय तू एवढं माझ्या मागे सगळा संसार सांभाळतेस, मला स्वतःला सांभाळते. आणि हे तुझ्यामुळे शक्य झालं. जे काही बघतायत सगळी मुलं आणि व्यवस्थित चाललंय आपलं, हे फक्त कारण आपण घरी शांत असलं की सगळं सक्सेस आपल्याला मिळतं. बरोबर. ते तू सांभाळलं त्याबद्दल तुझे खूप आभार आणि आय लव्ह यू. हो, हे बात आहे. जोरदार टाळ्या. बरं, आता कसं आहे की आमचा ना एक माहेरचा एक भाग असतो की तिथे आम्ही माहेरबद्दल जातो, कारण 16 सख्यांचा आमचा हा कार्यक्रम आहे. त्या सख्या इथे येतात, माहेरवाशिणी असतात, ते माहेरी येतात आणि माहेरपणाबद्दल अगदी भरभरून बोलत असतात. गौरी, काय सांगशील तू तुझ्या मी लकी आहे. माहेरपणाबद्दल? मला 2 माहेर आहेत. ओके. एक तर माहेर आणि दुसरा आत्ताचे सासर, तेही माहेर. कसं ते मी सांगते. तर आधीचं माहेर, तिथे आई म्हणजे माहेरच असतं आपलं. आणि आत्ता मी जी स्वप्न जगते ती तिची आहेत. अजूनही वाईट काय गोष्टीचं वाटतं माहिती आहे, की ज्या माहेराने मला हे पंख दिले, बळ दिलं, तिथे अजूनही माझा एखादा सिनेमा लागला तर ते नाही बघायला जाऊ शकत, कारण तिथे थिएटर नाही आहे. किंवा नाटकासाठी जायचं असेल तरी त्यांना खूप तयारी करावी लागते किंवा मला त्यांच्यासाठी गाडी बघून द्यावी लागते. तर त्याच्यासाठी वाईट वाटतं. आणि त्याच्यासाठी मला खरंच काम करायची इच्छा पण आहे कुठेतरी, की तिथे कलासक्त माणसं आहेत, तिथे लोकांना आनंद घेता येतो, त्यांना कला कळते कोकणातल्या माणसांना. कोकणात की इतरही मी म्हणेन महाराष्ट्रात जिथेही छोटी गाव आहेत, तर ते एक कुठेतरी माझ्या माहेरी ती माझ्यातलीच गोष्ट चुकल्यासारखी वाटते. आणि मी दुसरं माहेर जे म्हटलं की सासर, कारण सासूने जे केलंय माझ्यासाठी किंवा सासऱ्यांनी जे केलंय ते मी आईला नेहमी म्हणते की तुझ्यापेक्षा ना जास्तच करतात आई. आणि खरंच सांगते, एपिसोडिक करायचे मी खूप लेट यायचे, 11-11:30 वाजता. तर ना एकदा आली आणि धीराने दरवाजा उघडला आणि असा पांढरा पांढरा झाला होता. म्हटलं काय झालं भाऊ? त्याला पण मी भाऊ म्हणते. तर म्हणे काय नाही, ते पीठ मळून ठेवले आतमध्ये. म्हटलं का? आईने सांगितलं. मला ताई म्हणतात, ताई उशिरा येणार आहेत ना, तर तू पीठ मळून ठेव. सासूबाई पण ताई? हां. तर हे सगळं करतात माझ्यासाठी. माझ्या येण्या जाण्याच्या वेळा त्या पाळतात, माझं करिअर समजून घेतात. त्यामुळे मला 2 माहेर आहेत आणि आठवण अशी की लांब आहे त्यांच्यापासून मी. पण अशा माऊली सगळ्यांना मिळत, ज्या तुमच्या पंखांना बळ देतात आणि तुमच्यासाठी उभ्या राहतात आणि त्यांची स्वप्न त्या तुमच्या थ्रू पूर्ण करतात. नक्कीच. आणि ह्याच विषयाला अनुसरून एक सन मराठी होती आपली मालिका सुद्धा सुरू झालेली आहे, मी संसार माझा रेखिते, रात्री 9:30 वाजता. त्याच्यामुळे ही मालिका तुम्ही पण नक्की बघा, म्हणजे प्रेक्षक तर बघतातच आहेत. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे, कारण त्यातूनच होणार आहे हुकुमाची राणी आणि ती कोण असणार आहे ते आपल्याला बघायचंय. तेव्हा जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. त्याच्यामुळे आताच हा खेळ आपण खेळणार आहोत गायत्री आणि गौरी या दोघींमध्ये. बरं, ओके. त्यामुळे मी गौरीला विनंती करतो की तू या साईडला यायचंय. या खेळाचं नाव आहे हे खोचा खोची. हे खोचा खोची. याचं नाव काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा खेळाचं नाव हा खोचाखोची. हरकत नाही. आता हा खेळ असा आहे की मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर
संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर नाचत नाचत तुम्ही हा एक एक स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचायचा. एका वेळी एकच स्ट्रॉ. रेडी आहेत तुम्ही? आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. जी कोणी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ केसामध्ये खोचेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पुढे जाऊया. रेडी? 1 2 3. घरात लपला दाराची लावली कडी. क्या बात आहे. घरात लपला दाराची लावली कडी. हा, घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली. इथे इथे एनर्जी बघा, इथे एनर्जी बघा. कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. भो! अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. उगाच पाठी येऊन कचकन चावून धरलंय या. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. एहे! ओ, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. व्हेरी गुड. हे झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. भो! अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. याच्या वा, वा, वा. एक मिनिट. आणि म्युझिक थांबलेला आहे आणि आता बघूया कोण आहे विजेती. हा, सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया गौरी पासून. ओके, एक मिनिट. मी मोजणार. हा, 1. भाऊ तू मोजू शकतोस. हा, 2 झालेले आहेत. 3 75 76 77 78. ओके, आणि आता बघूया. ओके, रेडी? 1 2 3 4 5 6 7 8 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. तर या केलं शकते. ओके. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. 51 52 53. हो. या खेळाची विजेती झालेली आहे गौरी किरण आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय गौरी, हुकुमाची राणी झालेली असतो? खूप मस्त. थँक्यू सन मराठी, थँक्यू 16 सख्यांचा आणि थँक्यू आशिष सर. तुम्हा सगळ्यांचे पूर्ण टीमचे मनापासून आभार. आणि मला खूप स्पेशल फील झालं आहे. पहिल्यांदा ना असं काहीतरी छान छान मिळालं आहे, जे असं स्वप्नात लहानपणी बघायचो ना, म्हणजे एखाद्या मोठ्या स्पर्धेत आपण जिंकलो की आपल्याला गोष्टी मिळतील तसं. आणि या स्पर्धेच्या आधी मी आणि गायत्रीने आधीच मांडवली केली होती की जे काही मिळेल ते आपण वाटून वाटून घेऊ. तर आता हे एक छान पर्स दिसते मला. एक दिवस ती, एक दिवस मी असं. पण भाऊ तू आज इथे 16 सख्यांचं मध्ये आलेला आहेस, तर एक सत्कार आम्ही तुझा करणार आहोत शॉल आणि श्रीफळ देऊन. त्याचा तू स्वीकार करायचेस यामध्ये. गायत्री. थँक्यू. आणि तुझं नावही गायत्री आणि हे बघा मी काय देतोय. सरस्वती. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि ही Thank वस्तू कप. थँक्यू. थँक्यू. अभिनंदन भाऊ, खूप छान वाटलं. वा, रात्री गरम पाणी प्यायला बरं. तर आमच्या आर्थ राहू दे ही. थँक्यू.
स्माइल प्लीज. मंडळी, सिरियल किलर या नाटकातल्या सगळ्या कलाकारांनी आजच्या भागात खरंच खूप धमाल आणलेली आहे. पण याहीपेक्षा धमाल अनुभवायची असेल तर सिरियल किलर हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा, आवर्जून बघा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.